नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना भरगच्च पगारवाढ. खात्यात किती रक्कम येणार? कॅबिनेटमध्ये काय ठरले? पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेटसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. मंत्रिमंडळाच्या बैठकीत 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना मंजुरी मिळाली आहे. 18 महिन्यांच्या आत सरकारकडे शिफारशी सादर करणार आहे. यानंतर वेतनवाढीबाबत निर्णय घेतला जाणार आहे. नियमानुसार एकूण वेतनात किती वाढ होणार? पाहूयात सविस्तर माहिती. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पगारात बेसिक पगारासह घरभाडे भत्ता, डीए आणि इतर भत्त्यांचा समावेश असतो. डीए किंवा महागाई भत्ता सतत बदलत असतो. घरभाडे भत्ता वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळा असतो. मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना बेसिक पगाराच्या 30%, टियर 2 शहरांमधील कर्मचाऱ्यांना 20% आणि टियर 3 शहरांमधील कर्मचाऱ्यांना 10% घरभाडे भत्ता मिळत असतो. हे सर्व भत्ते मिळून एकूण पगार मिळतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांना भरगच्च पगारवाढ मिळणार आहे. पहा, पगारात किती होणार वाढ. पगारवाढीसाठी एक निश्चित सूत्र तयार करण्यात आलेले आहे. यात फिटमेंट फॅक्टर प्रमुख भूमिका निभावणार आहे. 7व्या वेतन आयोगात ते 2.57, त्यावेळी किमान मूळ वेतन 6,000 रुपयांवरून 18,000 रुपये झाले होते. यावेळी 2.47% फिटमेंट फॅक्टर लागू केला तर मूळ वेतन सुमारे 40,000 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, सध्याचे मूळ वेतन 18,000 रुपये असेल आणि 2.47% फिटमेंट फॅक्टर लागू झाला तर तुमचा बेसिक पगार 44,460 रुपये होऊ शकतो. मात्र फिटमेंट फॅक्टर कमी झाला तर पगार कमी देखील होऊ शकतो.